एक मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा करोगे सब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं करोगे सब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार, मी रमाकांत हसगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज। आज 24 मार्च अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाची एक निर्णायक बैठक ठेवलेली आहे आणि त्या बैठकीला आपण जात आहोत। आपण सध्या आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील खेड या ठिकाणी। खेड हे गाव धाराशिव जिल्ह्यातलं या मराठा आरक्षणाच्या आंदोलनातलं सर्वात अग्रेसर असलेलं गाव आहे। याच गावानं सुरुवातीला राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केलेला बोर्ड लावला होता आणि ते पाहूनच अख्ख्या जिल्ह्यामध्ये पुन्हा बोर्ड लावले गेले। आमरण उपोषण असो, साखळी उपोषण असो, प्रत्येक आंदोलनामध्ये धाराशिव जिल्ह्यातलं हे सगळ्यात अग्रेसर असलेलं गाव आहे। या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या गावातील तरुण मराठा तरुण आंदोलक आज अंतरवाली सराटी या ठिकाणी निर्णायक सभेला बैठकीला चाललेले आहेत। आपण त्यांच्या सोबत आहोत, त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। जरा चालू जय जिजाऊ जय शिवराय शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा एक मराठा एक मराठा एक मराठा। तर आपण या खेडच्या आंदोलकासोबत अंतरवाली सराटीला जात आहोत। आपलं नाव सांगा। रवींद्र नामदेव शिंदे। तुम्ही आता अंतरवाली सराटीला निर्णायक बैठक आहे, त्या बैठकीला जात आहेत। तर गावातून आपल्या किती युवक निघाले? आमच्या गावातून आणि धाराशिव जिल्ह्यामधून खास करून खेड या गावामधून शेकडो मराठा आज निर्णायक बैठकीसाठी निघालेले आहेत आणि स्वखर्च आणि स्वतःचं वाहन करून निघालेले आहेत। कुणी ह्याला कुण्या राजकीय पुढारीने किंवा कुठल्याही पक्षाच्या प्रायोजक नाही, स्व खर्चाने आम्ही निघालेलो आहेत। आता अंतरवाली सराटीला मनोज दादा जरांगे पाटलांनी निर्णायक बैठक ठेवलेली आहे, तिथं काय निर्णय होईल वाटतंय? निर्णय म्हणजे आमच्या मराठा समाजाचे सगळे सोयऱ्याची जी आमची महत्त्वाची जी मागणी आहे ती मागणी, आणि सरकारने आम्हाला काय केलं, 4 वेळेस धारेवर धरून आश्वासन दिली आणि वेळ काढूपणा केलेला आहे। हे वेळ काढूपणा का केला आणि ही फक्त त्याच्यासाठी आज आम्हाला एकत्र आणखीन जमायची पळी आली आणि ह्याच्यात बिडू घातले। जवळजवळ सरकारने ह्याच्यात असं केलं की आमच्या मराठा समाजामधून फूट पाडावी आणि त्यांनीच माणसं अशी पैदा केली आणि आमच्या विरोधात षडयंत्र। आता आजच्या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा निश्चित होईल? हो, होणारच। त्यासाठी तर आज निर्णायक सभा आहे आणि इथून पुढं जे काय अध्यादेश देतील जरांगे पाटील, माननीय जरांगे पाटील जे अध्यादेश मराठा समाजाला देतील तोच निर्णायक होऊन त्याचं पालन आम्ही सर्वजण करायचा प्रयत्नच करणार। तुमचं नाव सांगा। विश्वनाथ राजेंद्र गरड। तुम्ही आता अंतरवाली सराटीला निर्णायक बैठक आहे, त्या बैठकीला चालले। किती जण निघाले तुम्ही गावातून? आमच्या गावातून एक सरासरी 30 ते 40 जण आम्ही निघालेलो। अजून एक मागून गाडी यायला लागलेली आहे। काय वाटतं आता तिथं बैठकीमध्ये काय ठरल, अगर काय ठरावं? जी काही निर्णय होईल ती जरांगे पाटील पुढे सुचवतील आणि जे आमच्या गावातून जे मराठा उमेदवार दिलेले आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणाने उभा राहू। बरं, ते आता मराठा समाजातर्फे गावोगाव लोकसभेसाठी उमेदवार उभा करायचं नियोजन चाललेलं आहे। तुमच्या गावातून किती उमेदवार उभा करायला? आमच्या गावातून 2 उमेदवार उभा केलेले आहेत। त्यांचा जे खर्च आहे डिपॉझिट 25,000 रुपये आहे, ते खर्चाचं काय नियोजन केलं? ही समाजामार्फत करण्यात आलेला आहे। सर्व गावातून ते जमा केले? हां, गावातून तरी सगळ्या मराठा समाजानं जी मनातली जी आपली राजकीय भावना आहे ती समाजासाठी आता मनातली राजकीय भावना काढून टाकायची आणि जे आपल्या गावातून उमेदवार उभा राहिले तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहायचं। पण आता बैठकीमध्ये जे काय निर्णय होईल
मनोज जरांगे पाटील जे निर्णय सांगतील, अगर पुढची दिशा सांगतील, त्यांच्या निर्णयाप्रमाणे पुढचं आंदोलन अगर ते जे सांगतील त्या पद्धतीनं आपण चालणार इथून पुढे. जरांगे पाटील जे निर्णय देतील त्या निर्णयासंगे आम्ही ठाम आहोत. तर हे आहेत खेडमधील एक तीव्र भावना असलेले आंदोलक आणि यांच्यासोबतच आपण अंतरवाली सराटी या ठिकाणी जात आहोत आणि दिवसभरामधील जे काही घडामोडी असतील निर्णायक बैठकीच्या ते आपण आपल्या चॅनलवर दाखवणार आहोत.